ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. कथा मंगळागौरीची. मंगळागौरी यावे शुभंकरी, सोन्याच्या पाऊली. एक आटपाट नगर होतं. तिथे एक वाणी आपल्या भार्येसह राहत होता. त्यांना मूल बाळ झालं नव्हतं. त्यांच्या दारी एक भगव्या कफनातला रुद्राक्ष माळा घातलेला, अंगाला भस्म फासलेला गोसावी आला आणि त्याने अल असा पुकारा केला. वाण्याच्या पत्नीने भिक्षा आणली. तेव्हा त्या गोसाव्याने मी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून पुढचा रस्ता धरला. असं 3-4 वेळा घडलं होतं. त्यामुळे वाण्याची पत्नी दुःखी झाली होती. गोसावी दाराशी येतो, भिक्षा वाढायला गेला तर निपुत्रिकाच्या हातून भिक्षा घेतानाही म्हणतो. ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला एक नामी युक्ती सांगितली. म्हणाला, गोसावी दिसला की दाराच्या आडोशाला उभी राहा. त्यानं अलख म्हणताच पुढे ये आणि त्याला सुवर्णाची भिक्षा घाल. त्याप्रमाणे तिनं केलं. गोसाव्याच्या झोळीत सुवर्णाची भिक्षा घातली. गोसावी बुवाचा नेम मोडला. तो वाण्याच्या पत्नीवर रागवला व तुला मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिने गोसाव्याचे पाय धरले. बुवांनी मग उशाप दिला. म्हणाले, तुझ्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र अंगावर घाल, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण, जमिनीखाली देवीचे देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्रलाभ करेल. असे बोलून गोसावी गेला. तिनं आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली. वाण्यानं निळी वस्त्र परिधान केली, निळ्या घोड्यावर स्वार झाला व रानाकडे घोडा घातला. घोडा वेगाने धावत होता. तो एका जागी थांबला व पुढचे पाय आपटू लागला. वाणी घोड्यावरून खाली उतरला. येतानाच त्याने पहार व टिकाव बरोबर आणला होता. त्याने जमीन खणली. देवीचे देऊळ लागलं. देऊळ सुवर्णाचं. त्याला रत्नजडित खांब होते. हिरे माणकांचा कळस होता. आत देवीची मूर्ती होती. वाण्याने देवीची मनोभावे पूजा केली. त्या देवीने दृष्टांत दिला. ती प्रसन्न झाली व वर माग म्हणाली. माते, घरदार आहे, गुरढोरं आहेत, विहीर बागायत शेती आहे, पण पोटी पुत्र नाही, संतान नाही, तर संपत्ती काय कामाची. वाणी म्हणाला, मी प्रसन्न झाले आहे. तुला संतती हवी आहे, पण गतकर्माचे भोग कुणाला चुकणार नाहीत. अल्पायुषी पुत्र घेतलास तर तो गुणवान असेल, दीर्घायुषी घेतलास तर तो जन्मांध असेल, कन्या घेतलीस तर ती बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. देवी म्हणाली. वाण्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. त्यावेळी देवी म्हणाली, देवळाच्या मागच्या बाजूस जा, इथं एक गणपती आहे, त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंडावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन भार्येला खाऊ घाल, म्हणजे तुझे इच्छित सफल होईल. देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला. गणपतीच्या दोंडावर पाय दिला. झाडावर चढला. झाडावर बसून पोटभर आंबे खाल्ले. उपरण्यात बरेच आंबे बांधून घेतले. झाडावरून खाली उतरला. उपरणं हलकं झालेलं. फक्त एकच आंबा होता. तो पुन्हा झाडावर चढला. पुन्हा आंबे काढले. उपरण्यात बांधून घेतले. खाली उतरून पाहतो तो काय, एकच आंबा. असे 4-5 वेळा झाले. गणपतीला त्रास झाला. गणेश म्हणाला, अरे तुझ्या नशिबात एकच फळ आहे, व्यर्थ का शिणतोस. वाणी घरी आला. त्यानं पत्नीला तो आंबा खाऊ घातला. ती गरोदर राहिली. दिवसामासी गर्भ वाढू लागला. 9 मास भरले. वर 9 दिवस सरले. वाण्याची पत्नी बाळंत झाली. मुलगा झाला. उभयतांना आनंद झाला. मुलगा दिसामासी वाढू लागला. 8व्या वर्षी त्याची मुंज केली. 10व्या वर्षी लग्नाचा घाट घातला. परंतु काशी यात्रा केल्याशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे. मुलगा म्हणाला. काही दिवसांनी मामाबरोबर मुलाला काशी यात्रेस पाठवले. मामा भाचा दोघे निघाले. चालत फार दूरवर पोहोचले. वाटेत एक नगर लागलं. तिथे काही मुली खेळत होत्या. त्या दोघींचे भांडण लागले. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरीने हातवारे करत म्हटले, काय ग, रांड द्वांड आहे, काय रान द्वांड आहे. गोरी भुरकी मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचे व्रत करते
आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांडव होणार नाही, समजलं? हे उच्चार मामाने ऐकले. त्याच्या मनात आले, या मुलीशी भाच्याचं लग्न करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल. पण हा योग जुळून यावा तरी कसा? त्या दिवशी मामा भाच्यानं त्याच गावात मुक्काम केला. विधी लिखित कसे पहा. त्या दिवशी त्या गोऱ्या भुरक्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या ऐन वेळेस नवरा मुलगा आजारी पडला. मुलाच्या आई बापाला पंचायत पडली. कोणी प्रवासी मिळेल तर बरं होईल, निदान ही वेळ तरी साजरी करता येईल म्हणून ते नगरातील धर्मशाळा पाहू लागले. त्यांच्या दृष्टीच हे मामा भाचे पडले. गोरज मुहूर्तावर त्या मुलीचं या मुलाशी लग्न लावण्यात आलं. उभयतांना गौरी हरापाशी निजवलं. दोघं झोपी गेली. रात्री मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं अगं मुली उठ, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येणार आहे. त्याला पिण्याकरिता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कर्यात जाईल. तू अंगच्या चोळीने कर्याचे तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण देऊन टाक. मुलीने सर्व देवीने सांगितल्याप्रमाणे केले. दुधाची वाटी आणि कोरा करा आणून ठेवला. मग दृष्टांताप्रमाणे घडून आले. काही वेळाने नवरा उठला. भूक लागली म्हणाला. तिने लाडू खायला दिले. लाडू ताटात बांधून दिले. फराळ झाल्यावर मुलाने वधूला आपली अंगठी दिली. पहाटेस मामासह मार्गस्थ झाला. दुसऱ्या दिवशीचे वर्तमान असे. वधूने स्नान उरकले. आईला कोरा करा वाण म्हणून दिला. आईनं करा उघडून पाहिला तर आतून फुलांचा हार निघाला. आईने कन्येच्या गळ्यात तो हार घातला. पुढे ऐन वेळी आजारी पडलेला नवरदेव मांडवात आला. वधूला खेळायला आणलं तेव्हा ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी काही याच्याबरोबर खेळणार नाही. रात्रीची लाडवाची आणि अंगठीची खून काही पटेना. आई बापाला पंचायत पडली. हिचा नवरा कसा सापडावा? त्यांनी अन्नछत्र सुरू केले. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे. आईने पाणी घालावे. भावानं गंध लावावा आणि बापाने विडा द्यावा. असा कार्यक्रम आयोजिला. शेकडो लोक येऊन जेवून करून गेले. पण नवरा मुलगा अन्नछत्रास आला नाही. कारण ते मामा भाचे काशीला पोहोचले होते. तेथे पुष्कळ दानधर्म केला. देवदेविकांचे दर्शन घेतले. तीर्थयात्रा केल्या. एके दिवशी भाच्याला मूर्छा आली. यमदूत प्राणहरण करण्यास आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचे युद्ध झाले. यमदूत पळून गेले. गौराई अदृश्य झाली. भाचा जागा झाला. मामाला म्हणाला, यमदूत आल्याचे व त्यांना गौराईने पळवून लावल्याचे मला स्वप्न पडले. मामा पाठ थोपटत म्हणाला, ठीक झालं. तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण परतीच्या प्रवासाला निघू. गावी परत जात असताना ते लग्नाच्या गावी पोहोचले. तळ्याच्या काठावर स्वयंपाक करू लागले. दासी धावत आल्या व म्हणाल्या, इथं अन्नछत्र सुरू आहे, तुम्ही तेथे जेवायला जा. आम्ही परान्न सेवन करत नाही. मामा भाचे म्हणाले. दासीने यजमानास ही खबर दिली. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्याने घरी आणलं. पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं ही अंगठी ओळखली. अंतरीची खून मनाला पटली. तुझ्याजवळ खून काय आहे? मुलीच्या आई बापाने विचारले. मुलाने लाडवाचे ताट दाखवले. सर्वांना आनंद झाला. जावई सुखरूप घरी आला. मोठा भोजन समारंभ थाट घातला. नंतर त्या उभयतांना निरोप देण्यात आला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले व म्हणाली, तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला आणि औक्षवंत झाला. सून म्हणाली, मी मंगळागौरीचे व्रत करते. ही सगळी गौराईची कृपा. घरची दारची सासर माहेरची माणसं एकत्र आली आणि त्यांनी व्रताचं उद्यापन केलं. तिला जशी मंगळागौर पावली तशी तिची कृपा सर्वांवर राहू दे. सौभाग्य अखंड राहू दे. ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली कहाणी आहे. साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी. सफळ संपूर्ण. ओम श्री मंगळागौरी अर्पणमस्तु. ओम नमः शिवाय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः.